मिरजेत माजी महापौर विवेक कांबळे यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आरपीआय पक्ष खंबीरपणे उभा। माजी महापौर विवेकरावजी कांबळे यांचे घर अतिक्रमणामध्ये असल्याने भूमापन अधिकारी यांची नोटीस आलेली आहे। माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी याबाबत तक्रार दिली आहे आणि अतिक्रमण काढून घ्यावे किंवा तहसीलदार कार्यालयातर्फे अतिक्रमण काढण्यात येईल याबाबत नगर भूमापन अधिकारी यांच्याकडून दुसऱ्यांदा नोटीस काढली आहे। पराभव पचत नसल्याने योगेंद्र थोरात हे उद्योग करत आहेत अशी टीका केली आहे। या नोटीसमुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। पुन्हा अधिकारी यांच्यावर दबाव टाकून नोटीस काढण्यास माजी नगरसेवक हे भाग पाडत आहेत असा आरोप योगेंद्र कांबळे यांनी केला आहे। हा घर पाडण्याचा प्रयत्न आम्ही कधीच यशस्वी होऊ देणार नाही। सर्व बहुजन समाज हा विवेकरावजी कांबळे यांच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभा आहे असा इशारा देण्यात आलेला आहे। यावेळी मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे, दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे, मुस्लिम आघाडीचे अबुबाई कुडचीकर, युवक मिरज शहर अध्यक्ष विक्रांत वाघमारे, मिरज शहर संघटक अभिनव कांबळे, मोहन बजंत्री, प्रणव लोंढे, जब्बार मुजावर, आनंद मोरे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते। आम्ही सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा मिरज शहर कार्यकर्ते या ठिकाणी मागं जे घर दिसतंय हे आमचे लोकनेते विवेकरावजी कांबळे साहेब यांचं हे घर असून या घरामधून अनेक रिपब्लिकन चळवळ असू दे, बहुजन चळवळीचे कार्यकर्ते उदयास आलेले आहेत। अनेक गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम विवेक कांबळे साहेबांनी या घरामधून केलेलं आहे। आज विवेकरावजी कांबळे साहेब हयातीमध्ये नाहीत, परंतु 2018 साली अपघाताने निवडून आलेल्या नगरसेवकाने सदरचं घर पाडण्याची जंग बांधलेला आहे आणि तो जंग आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही। या ठिकाणी बोलायचं म्हणजे 2013 सालापासून ज्यावेळी विवेक कांबळे साहेब निवडणुकीला थांबले होते तेव्हापासून सांगलीचे एक स्वयंघोषित कार्यसम्राट नगरसेवक, माजी नगरसेवक यांनी या घरासंदर्भात नगर भूमापन अधिकारी असू दे, तहसीलदार असू दे, त्यांना वारंवार पत्रव्यवहार करून त्यांच्यावर दबाव टाकून घर पाडण्याच्या नोटीसी त्यांनी बजावलेल्या होत्या। कोर्टामध्ये सदर बाजूचा निकाल हा विवेकरावजी कांबळे साहेब यांच्या बाजूने लागलेला असताना देखील क्रमांक 2ची नोटीस नुकतीच विवेकरावजी कांबळे साहेबांचे सुपुत्र श्वेतपद्म विवेकरावजी कांबळे साहेब यांना देण्यात आलेली आहे आणि हा नुसता नाहक त्रास जो त्यांचा जो पराभव झाला 2026च्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये जो पराभव झालेला आहे त्या पराभव त्यांना पचत नाही आहे आणि नुसत्या काय तर तुरगड्या करायच्या आणि कुठल्या तर मार्गानं बहुजन समाजातील लोकांना त्रास द्यायचा धंदा या लोकांनी सुरू केलेला आहे। हा धंदा त्यांनी त्वरित बंद करावा, कारण श्वेतपद्म विवेकरावजी कांबळे यांच्या पाठीशी समस्त बहुजन समाजाची ताकद त्यांच्या पाठीमागे उभा आहे। या संदर्भात बोलत असताना आम्ही एवढंच सांगतोय की 2026मध्ये ज्या वेळेला विवेकरावजी कांबळे साहेबांच्या पश्चात श्वेतपद्म विवेकरावजी कांबळे यांच्या आई निवडून आल्या, त्यांना देखील या ठिकाणी खोटे आरोप प्रत्यारोप करून कोणती तरी खोटे कागदपत्र सादर करून इकडची कामं तिकडे गेली आणि तिकडची कामं इकडे आली असा जनतेमध्ये गैरसमज पसरवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत आणि हा प्रयत्न आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही, याची तुम्ही दक्षता घ्यायची आहे। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मिरज।